इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं की देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेले पंतप्रधान या देशाच्या 544 लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघामधून निवडणूक लढवत नाही। सोनिया गांधींना प्रश्न विचारला गेला की देशामध्ये असलेल्या या निवडणुकीमध्ये पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग कुठे आहे। अनेक मुद्द्यावर प्रश्न विचारले गेले, बेरोजगारीवर प्रश्न विचारला गेला की गेल्या 5 वर्षामध्ये याच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आहे। 1 कोटी तरुणांना तुम्ही रोजगार देणार होतात। विचारा याच गल्लीमध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किती लोकांना तुम्ही रोजगार दिलात याचं उत्तर देऊ शकत नाही। त्यांना विचारलं विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही प्रश्न विचारा। वरळीपासून बांद्राला जाणारा समुद्रातील उड्डाण पूल सुद्धा पूर्ण करू शकत नाही। आम्ही सांगितलं 10 वर्ष झाली तुम्ही समुद्रातला सेतू पूर्ण करू शकत नाही। येणारं सरकार हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचं असेल। आम्ही हा सेतू तर पूर्ण करूच, पण असा सेतू बांधू जो सरळ सेत आपल्याला संसद भवनामध्ये घेऊन जाईल असा विश्वास निर्माण करू। अभी चुनाव आता है तो हम आपके साथ है ये वादा करते हैं। जब चुनाव आता है तो आप बात करते हो कि मुस्लिम मतदाताओं ने मतदान करना होगा। हम तो एक ही बार आपसे पूछते हैं कि आप एक बार इसी हिंदुस्तान के धरती पर बैठे हुए इसी भगवे रंग के साथ चल के देखो, आपके ऊपर कभी अन्याय नहीं होगा। ये भगवा रंग आपको न्याय देगा। हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले हिंदुस्थानाला निवडणुकीच्या माध्यमातून धोका देण्याचं काम करतात। म्हणून ह्याच काँग्रेसला आपल्याला म्हणावं असं वाटतं की गुलामगिरीच्या बेजोखडामध्ये, गुलामगिरीच्या बेड्यामध्ये अडकवलेल्या या काँग्रेसची निशाणी खरी तर असली पाहिजे म्हणजे जंजीर काँग्रेस। आणि याच राष्ट्रवादीने हिंदुस्थानामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा खून केला आहे, म्हणून त्यांची निशाणी असली पाहिजे खंजीर काँग्रेस। या जंजीर काँग्रेसचा आणि खंजीर काँग्रेसचा नायनाट आपण या निवडणुकीमध्ये करूया।